धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। ऑनलाईन सुरू झालेल्या कॉक्रोच चळवळीचे पडसाद आता ग्राउंडवर सुद्धा दिसत आहेत। दिल्लीत काल जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेच्या उपस्थितीत पहिलं आंदोलन सुरू झालं। काल सकाळी 10 वाजेपासून हे आंदोलन सुरू झालं आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चाललं। त्यानंतर अभिजित दिपकेनं सुद्धा दिल्ली सोडल्याची माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याची तयारी सुद्धा सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे हे आंदोलन पुढे नेमकं कशा स्वरूपात होणार, 6 जूनला दिल्लीत दिवसभर जे घडलं त्यावरून काय काय दिसलं सगळं सविस्तर समजून घेऊ। जंतर मंतरवर कॉक्रोचेसचं पहिलं आंदोलन। कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके अमेरिकेतून थेट दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला। आपल्या हातात भारताचं संविधान घेऊन तो विमानतळाबाहेर आला। शेकडो समर्थकांनी घोषणाबाजी करत त्याचं स्वागत केलं। सकाळी 10 वाजता दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलनाला सुरुवात झाली। दिल्ली पोलिसांनी या शांततापूर्ण आंदोलनाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची अधिकृत परवानगी दिली होती। दुपारी 12 वाजेपर्यंत गर्दी जमायला सुरुवात झाली। सोशल मीडियावर 22 दशलक्ष म्हणजेच 2 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्यानं या आंदोलनाला नेमकी किती गर्दी होणार यावर कॉक्रोच समर्थक आणि विरोधक अशा दोघांचंही लक्ष होतं। सुरुवातीला गर्दी कमी होती, पण नंतर ही गर्दी वाढत गेली। जसा वेळ पुढे गेला तसतसे विद्यार्थी कार्यकर्ते या आंदोलनात जमा होत गेले। डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना आणि कार्यकर्त्यांनी आणि अनेक सामान्य तरुणांनी सुद्धा मैदानात उतरून आंदोलनाला पाठिंबा दिला। तसंच लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, अभिनेत्री रुचा चड्डा यांनी सुद्धा या आंदोलनाला उघड पाठिंबा दिलाय। त्यामुळेच या आंदोलनाची ताकद वाढली आहे। दुपारी 3 वाजता या आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे। या प्रकरणात पोलिसांनी काही लोकांना शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याचं सुद्धा समोर आलंय। परवानगी 5 वाजेपर्यंतची असतानाही अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आंदोलन स्थळ सोडल्याची माहिती आहे। नीट 2026 पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मूल्यमापन पद्धतीत असलेल्या त्रुटींचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीनं राजीनामा द्यावा ही या आंदोलनाची मुख्य मागणी होती। हीच मागणी करणारे पोस्टर्स, त्याचबरोबर वेगवेगळे स्लोगन लिहिलेले अनेक पोस्टर यावेळेला आंदोलकांच्या हातात दिसलेत आणि तशीच घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। कॉक्रोच पार्टीकडून सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम। पहिल्या दिवसाच्या आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीने घेतलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेतून आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे। सरकारने आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कोणतीही विशेष दखल घेतली नाही। त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीने आता आक्रमक होत सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती आहे। या काळात शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। तसंच या आंदोलनापूर्वीच जवळपास 8 लाख लोकांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या ऑनलाईन याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती आहे। ही डिजिटल स्वाक्षरी मोहीम आता देश पातळीवर आणखी मोठी केली जाईल असा सुद्धा इशारा दिला गेलाय। या आंदोलनानंतर अभिजित दिपके बोलताना म्हणालाय की हे आंदोलन म्हणजे पुढच्या मोठ्या क्रांतीचा फक्त एक ट्रेलर होता। कॉक्रोच जनता पार्टीनं अधिकृतरित्या जाहीर केलंय की शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुख्य मागणीसाठी याच आठवड्यात पुढच्या नवीन आंदोलनाची सुद्धा घोषणा केली जाणार आहे। तसंच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू असलेली ही चळवळ रस्त्यावर उतरून देशभर आंदोलनं केली जातील असा सुद्धा म्हटलेलं आहे। अभिजित दिपकेनं दिल्ली सोडली। अभिजित दिपके काल दिल्लीत आंदोलन झाल्यानंतर थेट महाराष्ट्रात पोहोचलाय। 7 जूनला सकाळी तो आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या घरी गेल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या आपल्या आई वडिलांच्या भेटीसाठी तो आलेला आहे। पण पुढच्या टप्प्यातील आंदोलनासाठी तो लवकरच दिल्लीत परतेल अशी सुद्धा माहिती आहे। त्यामुळे आता हे आंदोलन पुढे नेमकं कसं जाणार, काय काय घडामोडी घडणार आणि खरंच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल काही हालचाली होणार का यावर सर्वांचं लक्ष लागून आहे। तुम्हाला या घडामोडींबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।